मला गडावर जाता नाही आलं तरी लोक हाता आले ती. आज माझ्यासाठी लय आनंदाचा दिस आहे का माझ्या वाड्यात नाही निवाडा होतो आहे. ओळखलं का मला? अलक्ष्मी आहे तर स्मरणात. का आलीस तू इथे? तुम्हाला जाग करायला आले आहे मी. खूप मोठ्या भ्रमात आहात तुम्ही म्हणून. तू कोणाशी बोलते आहेस याची तुला कल्पना आहे का? मला ठाऊक आहे तुम्ही कोण आहात, पण तुम्हालाच त्याचं स्मरण नाही. हा ही एक भ्रमच आहे नाही का? मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. तू इथून निघून जा. जाणारच आहे, पण माझं ऐकलं तर तुम्हाला लाभ होईल. तुझ्याकडून आणि लाभ हा एक भ्रमच आहे नाही का? श्री खंडेरायगडावर येणार नाहीत म्हणून राग आला ना तुम्हाला? अजून शिल्लक असू दे हा राग. यज्ञासाठी सुद्धा येणार नाहीत देव. अलक्ष्मी 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 अलक्ष्मी. तुम्ही रागावलात म्हणून परिस्थिती बदलत नाही. श्री खंडेरायगडावर का येत नाहीत याचा विचार केला का तुम्ही? तिकडे बानूकडे सहभोजन सुरू आहे. एकमेकांना प्रेमाचे घास भरवले जात आहे. सगळे आनंदात आहे. आणि तुम्ही इथे आस लावून बसला आहात. ते नाही आले तर मी त्यांना घेऊन येईन. पंचमहाभूतांना आदेश देईन मी. सारीपाठ हरून श्री खंडेराय चंदनपुरीला गेले होते तेव्हा तुम्ही हेच केलं होतं ना? काय हाती लागलं तुमच्या? ते तिच्याकडे गेलेच. एक ध्यानात ठेव, या सिंहासनावर सत्ता आहे माझी. या प्रजेची मी सम्राज्ञी आहे आणि माझ्याकडे तो अधिकार आहे. पण ते तुमच्या सोबत नाही. मायसा, मायसा. बाबा बसा. राहू दे. कुठे असता तुम्ही? भेटतच नाही. अगं काही महत्वाचं असेल तर भेटावं. दैनंदिन कार्यात हस्तक्षेप नको. काय हे बाबा, काय बोलत आहात तुम्ही? म्हाळसा, मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोला. मला काय वाटतं म्हाळसा, असं नाही होणार की देव तुला सोडून नेहमीसाठी तुझ्यापासून दूर राहतील. तुम्ही विभक्त होणं अशक्य आहे, परंतु थोडा धीर धरावा लागेल. तुम्हाला हे बोलायचे होते? हो. तुला जे हवंय ते तसं घडत नसेल तर तू तुझ्या आराध्याशी बोल. तेच करतील काय करायचं ते. तुम्ही मला असे का सांगता आहात याचे कारण मला ठाऊक आहे. कारण श्री खंडेरायांवर तुमची अपार श्रद्धा आहे. ते सारं काही सुरळीत करतील असं तुम्हाला वाटतं. पण माझी गोष्ट खरंच वेगळी आहे बाबा. ते मला सोडून सगळ्यांना आशीर्वाद देतात, सगळ्यांचं कल्याण करतात. माझी श्रद्धा कुठेतरी कमी पडली असावी. असं नाही माळसा. अगं तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त असणं शक्यच नाही. तुझ्याशिवाय त्यांना जास्त कुणी प्रिय असणं शक्य नाही. किती कौतुक करत आहात बाबा तुम्ही माझं. इतक्या वर्षांनी
सवयच नाही राहिली मला इतक्या कौतुकाची. इतकी वर्ष लोटून गेली कळलंच नाही. किती भाबडी होते मी, पण सिंहासनावर बसले आणि विसरून गेले मी स्वतःला. आणि यांनी माझी सगळी स्वप्न तोडून मोडून टाकली. अशी दुःखी होऊ नकोस म्हाळसा. नाही, मला आता त्याची सवय झाली आहे बाबा. मी सांगतो त्यावर विचार कर. माझी श्रद्धा सांगते नक्की मार्ग निघेल. माझा तुमच्या श्रद्धेवर विश्वास आहे, पण मी गप्प नाही राहणार. मला काहीतरी करावंच लागेल. बानू, तेव्हा तुम्ही बसाजी, मी तुमच्यासाठी भाकर आणि दूध घेऊन येते. आलेच. बानू, बानू, मला काहीही नकोय. मला तू अस्वस्थ जाणवलीस म्हणून मी तुला भेटायला आलो. म्या नाही, कुठं काय. बानू, काय झालं? खरंच काही नाही? नाही नाही जी. बरं, तुला सांगायचं नसेल तर राहू दे. पण तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे हे मात्र निश्चित. राहत नाही देवा मला. आणि म्या तुमच्यापासून काय दडवून ठेवणार. देवा, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. माझं मन फार सैरबैर झालं आहे. पण असं का? बा म्हणला का म्या चुकीचं वागले आहे. बा म्हणला का म्या तुम्हासनी हात थांबायची गळ उगा घातली. आणि माझ्या ह्या वागण्या पैसे समजा विपरीत घडत आहे. आता तुम्हीच सांगा देवा मला, मी काही चुकीचं वागले आहे का? माझं जे मागणं होतं तेच मागितलं मी तुमच्याकडं. बानू, एक पत्नी म्हणून तू तुझा अधिकार मागितलास तेव्हा एका अर्थी ह्यात काही चूक नाही. एका अर्थी चुकीचं नाही, पण दुसरीकडनं बघितलं तर माझं चुकीचं आहे असं वाटतं देवा तुम्हासनी. नाही, तसं नाही. पण लोकांना मात्र तसंच वाटणार ना. पर तुम्हासनी काय वाटतं आहे? बानू, तू जे काही मागणं मागितलंस ते एक पत्नी म्हणून मागणं मागितलं, ज्यात मला काहीच अयोग्य वाटलं नाही. आणि म्हणून मी तुला इथे थांबण्याचं वचन दिलं. पण जर मला त्यात काही अयोग्य वाटलं असतं तर मी त्याच वेळी तुला सांगितलं असतं. जर आपण बाणाईला वचन दिलं नसतं तर ही परिस्थिती आलीच नसती. बाणाईला वचन मागण्यासाठी ज्यांनी सांगितलं त्यांच्यावरच ह्यातून मार्ग काढण्याचं दायित्व आपल्याला सोपवायला हवं देवा. तसं असेल तर उचित वेळी त्यांना त्यांच्या दायित्वाचे स्मरण करून द्यायला हवे.